शनी अमावस्या आहे आणि त्याच दिवशी शनी जयंती आहे. हा योग अतिशय दुर्मिळ आहे. त्यामुळे या अमावस्येच्या दिवशी आपल्याला दही भाताचा उपाय करायचा आहे. आपल्या घरावर असणारे नजरदोष, करणी-बाधा, इडापिडा, घरातील लहान मुलं हट्टीपणा करत असतील, ऐकत नसतील किंवा मोठ्या व्यक्ती आहेत ते सुद्धा चिडचिडेपणा करत असतील, सतत वादविवाद तुमच्या घरामध्ये होत असेल, पितृदोष असेल किंवा कुठलंही एखादं कार्य जर विलंबित होत असेल, तुम्ही खूप उपाय सेवा करूनही, तर यावेळी तुमचा पितृदोष तुम्हाला कारणीभूत ठरतो. आणि यासाठी आपण अमावस्येला काही दही भाताचे उपाय करत असतो. तर ते कसे करावे याबद्दलच आज आपण या व्हिडिओमध्ये माहिती जाणून घेणार आहोत. श्री स्वामी समर्थ. मी प्रियांकाच ऑल कंटेंट या चॅनलमध्ये मी तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत करते आणि व्हिडिओला सुरुवात करते. 16 मे 2026 शनी अमावस्या आहे, शनी जयंती आहे. या दिवशी शनिदेवांची सेवा केल्या जातात. या दिवशी दही भाताचा उपाय केल्यामुळे आपले पितृदोष दूर होतात, आपल्या घरावरील नजरदोष, करणी बाधा, आजारपण दूर होत असतात आणि हा अतिशय दुर्मिळ जुळून आलेला योग आहे. त्यामुळे तुम्हाला दही भाताचा उपाय करायचा आहे. अत्यंत साधा सोपा, कसलाही खर्च न करता हे उपाय केले तर आपल्या घरामध्ये आपल्याला शांतता जाणवते. घरातील सर्व वादविवाद, इडापिडा, करणी बाधा, नजरदोष दूर होतात, पितृदोष दूर होतात आणि आपली विलंबित कामे मार्गी लागतात. अमावस्या म्हटलं की आपल्या मनामध्ये एक वेगळीच भीती बसते किंवा अमावस्या वाईट आहे असं आपल्याला वाटतं. पण प्रत्येक अमावस्या वाईट नसते. याच अमावस्येच्या दिवशी आपण आपल्या घरातील सर्व जे काही नकारात्मक शक्ती आहेत ते दूर करू शकतात आणि त्यातल्या त्यात तर ही शनी अमावस्या आहे, अत्यंत दुर्मिळ योग आहे. त्यामुळे या दिवशी तुम्हाला कोणाचंही वाईट न करता, कोणाच्याही बद्दल मनामध्ये वाईट भावना न ठेवता तुम्हाला सेवा करायच्या आहेत. त्याचं पुण्यफळ तुम्हाला खूप जलद गतीने प्राप्त होतं. हा दही भाताचा उपाय तुम्ही 16 तारखेला संध्याकाळी 6 ते 11-12 वाजेपर्यंत करू शकता. अगदी शांत मनाने आणि शांततेत तुम्हाला हा उपाय करायचा आहे. तांदूळ घ्यायचे आहेत. एक मूठभर तांदूळ घ्या. ते स्वच्छ असावे, त्यामध्ये कचरा ठेवायचा नाही आहे, फक्त ते स्वच्छ असावे. हे न धुता तुम्हाला शिजवून घ्यायचे आहेत. अळणी भात करायचा आहे म्हणजे त्याच्यामध्ये मीठ, तेल, तिखट काहीही टाकायचं नाही आहे आणि जेवढा उपायाला भात लागणार आहे तेवढाच करायचा आहे, कारण राहिलेला भात आपल्याला खायचा नसतो. मग जेवढा भात लागतो तेवढाच तुम्ही करून घ्या. त्यानंतर एका पत्रवळीवर, एखाद्या पेपरवर, पुठ्ठ्यावरती हा भात थंड झाला की काढून घ्या. त्यानंतर तुम्हाला त्याच्यावरती 1 चमचाभर दही टाकायचं आहे. थोडेसे काळे तीळ टाकायचे आहेत, कारण काळे तीळ हे शनिदेवांच्या रिलेटेड असतात. मग त्यानंतर तुम्ही एक कोळसा ठेवा. जर तुम्हाला कोळसा नसेल शक्य तर तुम्ही थोडीशी काळी मोहरी टाका आणि 2 तुम्हाला काळे बिबवे घ्यायचे आहेत. जे काळे बिबवे तुम्हाला कुठल्याही एखाद्या पूजेच्या साहित्याच्या दुकानामध्ये मिळून जातील. एवढंच सामान तुम्हाला घ्यायचं आहे आणि तुमच्या घराच्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये हलक्या हाताने तुम्हाला हा भात टच करायचा आहे. घरातील प्रत्येक कोपऱ्याला हा भात टच करून तुम्हाला तो जो भात आहे तो तुम्हाला तुमच्या घराच्या बाथरूम जे असतं त्या बाथरूमच्या जिथे पाणी जातं त्या ठिकाणी तुम्हाला ठेवायचं आहे आणि रात्रभर त्या भाताच्या तिथे कोणीही जाणार नाही किंवा त्या बाथरूममध्ये कोणी जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. किंवा ज्या ठिकाणी तुमच्या घरातील पाण्याचा निचरा होतो, जिथून तुमच्या घरातून पाणी बाहेर जातं त्या ठिकाणी सुद्धा तुम्ही तो भात ठेवू शकता. यामुळे काय होतं तर घरातील जी नकारात्मक शक्ती आहे ती दूर होते, घरातील आजारपण दूर होतं, इडापिडा दूर होतं, लहान मुलांचा हट्टीपणा असेल, चिडचिडेपणा असेल, मोठ्या व्यक्तींचा काही चिडचिडेपणा असेल, वादविवाद असतील ते दूर होतं, घरात शांतता येते, सकारात्मकतेचं वातावरण होतं. आता तुम्ही म्हणाल की हा उपाय एकदा केला तर लगेच अनुभव येतो का? प्रत्येकाचे अनुभव वेगळे असतात. काहींना लगेच अनुभव जाणवतो, काहींना हळूहळू अनुभव जाणवायला लागतो. आणि कसं असतं की एकदा उपाय केला तर काहींना घरात शांतता जाणवते, काहींना घरामध्ये मुलांचा हट्टीपणा कमी झालेला जाणवतो, आपल्या घरातील आजारपण कमी झालेलं जाणवतं, पैशांच्या ज्या काही अडचणी आहेत त्या दूर झालेल्या जाणवतात. अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टींमधून त्याचे जे अनुभव आहेत ते पाहायला मिळतात. त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी लवकर उठा. लवकर उठल्यानंतर घरातील एका व्यक्तीने तो दही भात घेऊन घराच्या बाहेर जायचा आहे. एक मगभर पाणी तुम्ही घराच्या बाहेर पोर्चमध्ये वगैरे ठेवून द्या आणि नंतर तो दही भात तुम्हाला अशा ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे, एखादा उकिरडा वगैरे तुमच्या घराच्या आजूबाजूला असेल किंवा एखादी अशी जागा की जिथे कोणी जाणार नाही अशा ठिकाणी तो दही भात नेऊन ठेवायचा आहे. जाताना कोणाशी बोलायचं नाही, येताना कोणाशी बोलायचं नाही, मागे वळून पाहायचं नाही आणि तिथे तो दही भात ठेवायचा की जेणेकरून एखादे जीवजंतू असतील,
कीटक असतील किंवा पक्षी येऊन त्या ठिकाणी प्राणी पक्षी कोणीही तो दहीभात खाऊ शकेल. फक्त आपला पाय तिथे पडणार नाही आणि आपल्या घरातील कोणी तिथे जाणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे. आल्यानंतर तुम्ही आधी हातपाय धुवा, घरामध्ये आल्यानंतर अंघोळ करा आणि मग देवासमोर बसून तुम्हाला नमस्कार करायचा आहे. तुमच्या मनामध्ये हा उपाय करताना श्रद्धा असायला हवी, भावना असायला हवी. मग बघा, शनिदेवांच्या आशीर्वादाने तुमच्या घरातील सर्व अडचणी दूर होतात, कारण हा दही भाताचा उपाय तितका प्रभावी आहे. ज्या घरामध्ये लहान मुलं आहेत ते खूप हट्टीपणा करतात, चिडचिडेपणा करत असतील, व्यवस्थित जेवत नसतील, सतत आजारपण असेल किंवा काहीतरी नकारात्मक शक्तींचा प्रभाव त्यांच्यावरती झाला असेल किंवा लहान मुलांना बघा नजर लगेच लागते, तसं काही प्रकार असेल तर तुम्हाला काय करायचं आहे, अशाच प्रकारे दही भात घ्यायचा आहे आणि त्या मुलाला ज्याच्यावरून तुम्हाला हा उतारा करायचा आहे त्याला उंबरठ्यावरती बसवायचा आहे. दुपारी 12च्या आधी तुम्ही हा उपाय करू शकता आणि 7 वेळा त्याच्या डोक्यापासून पायापर्यंत अशा प्रकारे ते उतरवून घ्यायचं आहे. उतरवत असताना स्वामींचं नाव तुमच्या मुखामध्ये सतत असलं पाहिजे आणि तुमच्या मुलामागची सगळी इडापिडा दूर होऊ दे, तो काही आजारपण असेल तर ते निघून जाऊ दे किंवा हट्टीपणा करत असेल तर ते दूर होऊ दे, अशी प्रार्थना करायची आहे. त्यानंतर हा दहीभात अशा ठिकाणी नेऊन ठेवायचा आहे की जिथे कोणाचा पाय पडणार नाही, जिथे ते पक्षी वगैरे खाऊ शकतील. जाताना कोणाशी बोलू नका, येताना कोणाशी बोलू नका आणि आल्यानंतर हातपाय वगैरे तुम्हाला स्वच्छ धुवायचा आहे. हा सुद्धा उपाय खूप महत्त्वाचा आहे. तुम्हाला असं वाटत असेल की तुमच्या घरामध्ये काहीतरी नकारात्मक शक्तीचा प्रभाव आहे, अमावस्या वगैरे आल्यावरती ते तुम्हाला जाणवत असेल, बघा आता वास्तूवरती सुद्धा लोक नजरदोष आपल्या वास्तूवरती सुद्धा होत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सतत वादविवाद, चिडचिडेपणा असतो, सतत भांडणतंटे असतात, आजारपण वाढतं, घरातील कर्ज वाढत जातं, घरातील प्रत्येक व्यक्तीच्या कुठल्याही कार्यात यश येत नाही. तर अशा वेळी तुम्ही घरावरूनही उतारा करू शकता. अशा प्रकारे दहीभात घेऊन 7 वेळा तुम्हाला घराच्या मुख्य दरवाजावरून उतरवून अशाच प्रकारे हा दहीभात ठेवून द्यायचा आहे. हा उपायही तितकाच प्रभावी आहे. बघा, कुठलीही सेवा करत असताना तुम्हाला त्या उपायावरती विश्वास असायला हवा, मनामध्ये श्रद्धा असायला हवी आणि दुसरी गोष्ट म्हणजे हा उपाय करत असताना तुम्हाला हे छोटे छोटे उपाय करूनच तुम्हाला त्याचे खूप सारे अनुभव पाहायला मिळतात. कसल्याही प्रकारच्या शांत्या करत बसू नका, पैसे खर्च करू नका. घरच्या घरी पूर्वजांपासून चालत आलेल्या या पारंपरिक पद्धती तुम्ही नक्की अनुभवा. तुम्ही स्वतः करून बघा आणि त्याचे अनुभव घ्या. तर शनी अमावस्येच्या दिवशी अतिशय प्रभावी या सेवा नक्की करा. संध्याकाळी तुम्ही तिळाच्या तेलाचा दिवा घरामध्ये लावा. ओम शन शनैश्चराय नमः, ओम शन शनैश्चराय नमः या शनिदेवाच्या मंत्राचा जप करा. सर्व समस्या दूर होतील. माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ सर्वांसोबत शेअर करा. श्री स्वामी समर्थ. ब्लेस यू ऑल.